मित्रांनो, 1979 साल, एक स्वप्न ज्यावर संपूर्ण देशाची नजर होती. भारत पहिल्यांदाच आपला स्वतःचं उपग्रहवाहक रॉकेट SLV-3 अवकाशात पाठवणार होता. देशाच्या करोडो डोळ्यांत आशा होती, आपणही अवकाशात झेप घेऊ शकतो. आणि त्या स्वप्नाच्या केंद्रस्थानी होते एक तरुण वैज्ञानिक, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ सर्वजण दिवस-रात्र झटत होते. लॉन्चचा दिवस उजाडला. संपूर्ण भारताचा श्वास रोखला गेला होता. काउंटडाऊन सुरू झाला. 10, 9, 8. हृदय धडधडू लागलं. रॉकेट आकाशात झेपावलं. सगळे आनंदाने ओरडले, भारत यशस्वी झालाय. पण काही सेकंदातच सगळं कोसळलं. रॉकेट कक्षेत पोहोचू शकलेच नाही. अर्ध्या वाटेत फुटलं. स्वप्न तुटलं. कल्पना करा त्या क्षणी काय झालं असेल. करोडो भारतीय निराश झाले. मीडिया आणि विरोधकांनी टीका केली की भारताला हे जमणारच नाही. पण सर्वात जास्त धक्का बसला तो त्या तरुण वैज्ञानिकाला, कलाम सरांना. त्या क्षणी ते म्हणू शकले असते, व्हॉट इफ आपण पुन्हा अपयशी झालो तर? व्हॉट इफ भारत कधीच यशस्वी नाही झाला तर? ते भीतीत अडकू शकले असते. पण नाही. कलाम सरांनी स्वतःलाच एकच प्रश्न विचारला, व्हॉट इज? आत्ता माझ्याकडे काय आहे? त्यांनी पाहिलं, आपल्याकडे आहे मेहनती वैज्ञानिकांची टीम. आपल्याकडे आहे चुका दुरुस्त करण्याची संधी. आपल्याकडे आहे अपयशातून शिकण्याची ताकद. आणि त्या अपयशाच्या राखेतूनच त्यांनी पुढचा पाया रचला. फक्त एका वर्षात 1980 मध्ये SLV-3 पुन्हा आकाशात झेपावलं. आणि यावेळी ते यशस्वी झालं. भारताने पहिल्यांदाच स्वतःचं रॉकेट अवकाशात पोहोचवलं. मित्रांनो, आज आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचलो, त्यामागे या अपयशाचा धडा आहे. तो धडा म्हणजेच व्हॉट इफ विसरा, व्हॉट इज वर लक्ष द्या. कारण भविष्याची भीती आपल्याला थांबवते, पण वास्तवावर लक्ष केंद्रित करून कृती केली तर तेच आपल्याला पुढे नेते. मित्रांनो, ही कहाणी फक्त विज्ञानाची नाही, ही कहाणी आहे मनाची. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक SLV-3 मोमेंट येतो, जिथे आपण मोठ्या स्वप्नांनी सुरुवात करतो, पण अचानक अपयशाने आपल्याला तोडून टाकतं. तेव्हा आपल्या मनात तोच प्रश्न घुमतो, व्हॉट इफ मी पुन्हा फेल झालो तर? व्हॉट इफ लोक हसले तर? व्हॉट इफ माझ्याकडे पुरेसं नाही तर? पण लक्षात ठेवा, व्हॉट इफ म्हणजे भीतीचा दलदल आहे. जितकं तुम्ही त्यात शिराल तितकं पुढे जाणं अवघड होतं. यशस्वी लोक मात्र वेगळं करतात. ते स्वतःला एकच प्रश्न विचारतात, व्हॉट इज? आत्ता माझ्याकडे काय आहे? मी आत्ता काय करू शकतो? मित्रांनो, आपण रोज व्हॉट इफ या विचारात अडकतो. काय झालं तर मी फेल झालो तर? काय झालं तर लोकांनी हसलं तर? काय झालं तर पैसेच मिळाले नाहीत तर? पण मानसशास्त्र सांगतं, हा व्हॉट इफ म्हणजे भीतीचं दलदल आहे. त्याला इनटॉलरन्स ऑफ अनसर्टन्टी असं नाव दिलं गेलंय. ज्या लोकांना अनिश्चितता सहन होत नाही ते जास्त काळजी करतात, टाळाटाळ करतात, निर्णय घ्यायला घाबरतात. त्यामुळे ते आयुष्यात पुढेच जाऊ शकत नाहीत. यावर उपाय काय? शास्त्र सांगतं, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. यासाठी मानोपचारशास्त्रात एक प्रसिद्ध थेरपी आहे, ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी, ACT. ही थेरपी सांगते, तुमच्या डोक्यात कितीही व्हॉट इफचे विचार चालू असले तरी ते थांबवण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी वास्तव स्वीकारा आणि तुमच्या मूल्यांवर आधारित कृती करा. उदाहरणार्थ, व्हॉट इफ माझा पहिला व्यवसाय फेल झाला तर? या विचारात न अडकता व्हॉट इज माझ्याकडे आहे ह्या प्रश्नावर लक्ष द्या. म्हणजे माझ्याकडे कौशल्य आहे, मेहनत आहे, छोटा भांडवल आहे, त्यातून जे शक्य आहे ते सुरू करा. हेच तत्व माइंडफुलनेस रिसर्चमध्येही दिसतं. अनेक अभ्यासांनी सिद्ध केलंय की ज्यांनी रोज 10 मिनिटे माइंडफुलनेस केलं त्यांची चिंता कमी झाली, निर्णयक्षमता वाढली आणि त्यांचं लक्ष भविष्याच्या भीतीऐवजी वर्तमानाच्या वास्तवावर टिकून राहिलं. म्हणजेच माइंडफुलनेस म्हणजे आपल्या मनाला व्हॉट इफच्या गोंधळातून बाहेर काढून व्हॉट इज मध्ये स्थिर करणे. उद्योजकतेत तर हे तत्व अगदी पक्क दिसतं. सारस सरस्वती नावाच्या संशोधिकेने इफेक्च्युएशन थिअरी मांडली. ती सांगते, यशस्वी उद्योजक मोठ्या भविष्यकाळात काय होईल
या प्रश्नाने अडकत नाहीत. ते विचारतात, मी कोण आहे, मला काय येतं, माझ्या ओळखी कोण आहेत, आत्ता माझ्याकडे काय आहे, आणि त्यातूनच पुढचं पाऊल उचलतात. यालाच म्हणतात बर्ड इन हँड प्रिन्सिपल. हाच धडा लीन स्टार्टअप मॉडेलमध्येही आहे. एरिक राईस आणि स्टीव्ह ब्लँक यांनी दाखवलंय, कितीही योजना आखल्या, व्हॉट इफ प्रॉडक्ट मार्केटमध्ये चाललाच नाही तर, असं विचार करून काही उपयोग नाही. त्याऐवजी छोटं प्रॉडक्ट बनवा, मार्केटमध्ये टाका, ग्राहकांचा फीडबॅक घ्या. ते म्हणजेच व्हॉट इज. ग्राहक सध्या काय म्हणतो, त्यावरून पुढचा ठरवा. तर संशोधनाने स्पष्ट केलंय की व्हॉट इफमध्ये अडकणं म्हणजे भीती, टाळाटाळ आणि अपयशाकडे जाण्याचा मार्ग. पण व्हॉट इजवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे कृती, प्रयोग आणि यशाकडे जाण्याचा मार्ग. मित्रांनो, कलाम सरांचं अपयश, उद्योजकांचे निर्णय, संशोधकांचे रिसर्च सगळं एकच सांगतं, फॉरगेट व्हॉट इफ, फोकस ऑन व्हॉट इज. आणि हे केलं तर आयुष्यातले अडथळे तुमच्यासमोर नाहीसे व्हायला लागतात. मित्रांनो, आता तुम्ही स्वतःलाच काही प्रश्न विचारा. गेल्या काही महिन्यात तुम्ही किती वेळा व्हॉट इफमध्ये अडकून बसलात? व्हॉट इफ मी फेल झालो तर, व्हॉट इफ लोकांनी नाकारलं तर, व्हॉट इफ पैसेच मिळाले नाहीत तर. पण या उलट कधी स्वतःला विचारलं का, आत्ता माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, माझ्या आजूबाजूला कोण आहेत जे मदत करू शकतात? कल्पना करा, जर तुम्ही रोजच्या आयुष्यात एक छोटा बदल केलात आणि व्हॉट इफ ऐवजी व्हॉट इजवर लक्ष केंद्रित केलं, तर तुमचं आयुष्य किती वेगळं दिसेल? मित्रांनो, उत्तरं तुमच्याच आत आहेत, फक्त प्रश्न बदलायचे आहेत. व्हॉट इफ ऐवजी व्हॉट इज. मित्रांनो, आता हा प्रश्न राहिला की व्हॉट इफचा पिंजरा तोडून व्हॉट इज कसं जगायचं? तर काही साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या पायऱ्या आहेत. 1. व्हॉट इफ जर्नल सुरू करा. दररोज रात्री स्वतःला विचारा, आज मी व्हॉट इफमध्ये अडकून बसलो. ते लिहून काढा. मग त्याचं रूपांतर व्हॉट इजमध्ये करा. उदाहरणार्थ, व्हॉट इफ मला नोकरी मिळाली नाही तर? व्हॉट इज, माझ्याकडे आत्ता कोणती स्किल्स आहेत, कोणत्या कंपन्यांना अप्लाय करू शकतो? 2. लहान ॲक्शन घ्या. व्हॉट इफमध्ये अडकून न बसता व्हॉट इज म्हणजे आत्ता मी काय करू शकतो ह्यावर लक्ष द्या. पुढचं मोठं पाऊल नसेल तरी चालेल, पण एक छोटं पाऊल उचला. 3. भीतीला डेटाने चॅलेंज करा. व्हॉट इफ मी फेल झालो तर? ह्याऐवजी थांबा आणि डेटा पहा. खरंच सगळे फेल होतात का? किती जण यशस्वी झालेत? माझ्याकडे काय रिसोर्सेस आहेत? हे पाहिल्यावर भीती आपोआप कमी होते. 4. स्वतःला फ्युचरमध्ये इमॅजिन करा. 5 वर्षांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जास्त पश्चाताप कसला होईल? प्रयत्न करून फेल झाल्याचा की व्हॉट इफमध्ये अडकून काहीच न केल्याचा? लक्षात ठेवा, व्हॉट इफ हा प्रश्न तुम्हाला थांबवतो, पण व्हॉट इज हा प्रश्न तुम्हाला पुढे ढकलतो. मित्रांनो, जीवनातल्या अडचणींपेक्षा मोठं काही असेल तर ते म्हणजे आपण स्वतःला अडवणारे व्हॉट इफचे प्रश्न. पण लक्षात ठेवा, आता तुमच्याकडे जे आहे तेच तुमच्या पुढच्या प्रवासासाठी पुरेसं आहे. आज तुम्ही एक निर्णय घ्या. व्हॉट इफमध्ये अडकून बसायचं थांबवा आणि व्हॉट इजवर लक्ष केंद्रित करून कृती सुरू करा. कारण भविष्य बदलतं ते फक्त कृतीने, भीतीने नाही. आणि हो, जर ह्या विचारांनी तुम्हाला थोडंसंही धैर्य दिलं असेल, थोडंसंही मनाला भिडलं असेल, तर माझी एक छोटी विनंती आहे, हा चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुम्ही दिलेला प्रत्येक सबस्क्राईब म्हणजे आमच्या हृदयाला दिलेली ऊर्जा आहे, ज्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी असेच प्रेरणादायी आणि जीवन बदलणारे विचार घेऊन येऊ शकतो.